एकतर्फी तर कधीच होणार नाही सामना हे सांगून देतो. टॉस जिंकणारा जो असेल तो पहिले फलंदाजी करण्याला प्राधान्य देईल, कुठलाही संघ असो, झिम्बाब्वे असो किंवा भारत असो. आता भारतासाठी नुसता विजय मिळवून चालणार नाही, तर त्यासाठी मोठ्या फरकाने भारतीय संघाला हा सामना जिंकायचा आहे. तेव्हाच नेट रन रेट हा त्यांचा पॉझिटिव्ह राहू शकतो. तो कसा, तर आता आपण जाणून घेऊया. भारताने जर टॉस जिंकून पहिले फलंदाजी घेतली तर भारताला 200+ रन करणे आवश्यक राहील. 200+ रन करणे आवश्यक राहील. मग गोलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाला 123-124 रनांवर ऑल आउट करायला लागेल. तेव्हाच भारताचा नेट रन रेट जो आहे प्लसमध्ये राहील. भारताने समजा टॉस हरला आणि झिम्बाब्वेने पहिले फलंदाजी घेतली. भारताने जर पहिली गोलंदाजीचा विचार केला तर झिम्बाब्वे संघाला भारताला 120-125च्या आत ऑल आउट करणं गरजेचं राहील. आणि भारताला 120 हे लक्ष्य मिळालं समजा, तर ते त्यांना 8.4 ओव्हरपर्यंतच ते चेस करावं लागेल. म्हणजे 9 ओव्हरच्या आतच 120 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. तेव्हाच भारताचा नेट रन रेट हा सुधारेल. नेट रन रेट सुधारला तर भारताला पुढे आगे